श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. वसुबारस म्हटलं की त्या दिवशी आपण गाई आणि वासराची पूजा करत असतो. आजकाल कमी ठिकाणी गाई आणि वासरू बघायला मिळत असतात. मुळात गाई मिळतच नाही. बऱ्याच ठिकाणी गोशाळा आहे, तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वसुबारसच्या दिवशी आपल्या घरात गाई आणि वासराची मूर्ती आणायची आहे, हे महत्त्वाचं आहे. गाई आणि वासराची मूर्ती घेताना तर काय बघायचं असतं जे तुम्हाला मी सांगणार आहे. तर बघा, गाईची जे तोंड आहे ते तिच्या डाव्या साईडला बघत आहे असं पाहिजे. गाईची जी दिशा आहे ती डाव्या बाजूने असली पाहिजे. गाईचं जे पिल्लू आहे तर ते गाईचं ते दूध पित आहे, तिचं ते स्तन आहे ते स्पर्श झालं पाहिजे. अशी तुम्हाला मूर्ती आणायची असते. गाईचे जे वरचा भाग आहे तर तो उंचवटा असायला पाहिजे. शेपूट असते ते गाईची, ती पुढे असायला पाहिजे. या पद्धतीने गाईची मूर्ती आणायची आहे. बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की तिचं तोंड आहे ते डाव्या बाजूला असलं पाहिजे आणि तिचं ते पिल्लू आहे तर ते स्तनाला स्पर्श झालं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला या पद्धतीने गाईची मूर्ती आणायची आहे. तर गाई वासराची मूर्ती आणायची आहे. तर वसुबारसच्या दिवशी गाईची मूर्ती आणायची आहे. वसुबारसच्या दिवशी तुम्ही चांदीची आणली तरी हरकत नाही, मातीची आणली तरी चालेल, पण पितळची आणली तरी चालेल, पण ती भरीव असावी. भरीव मूर्ती आणायची आहे गाई वासराची. देवघरात गाई वासराची मूर्ती देवघरात का ठेवतात? ज्यांच्याकडे असेल तर आणायची गरज नाही, ज्यांच्याकडे नाही आहे तर त्यांनी वसुबारसच्या दिवशी आणायची आहे. गावाकडे बघायला खूप भेटत असतात गाई वासरू, पण म्हणजे बघा, ज्या घरात गायी आहेत त्या घरात विठ्ठलाचे पाय आहेत. आजकाल गाय बघायला पण भेटत नाहीत. मग पाळणं तर खूप लांबच आहे. तर सगळ्यात दानापेक्षा श्रेष्ठ आहे ते गोदान मानलं जातं. आपल्याला माहिती आहे गायीपासून खूप काही म्हणजे चांगले पदार्थ मिळत असतात. पंचगव्य मिळत असतं. गायीपासून 5 पदार्थ मिळत असतात. ते कोणकोणते आहेत तर दूध असतं, दही असतं, तूप असतं, गोमूत्र असतं आणि शेण असतं. यालाच आपण पंचगव्य म्हणत असतो. पंचगव्य खूप पटीने फायदा आहेत. तर घरात मानसिक त्रास असेल, तर बाहेरची बाधा झाली असेल, कोणीतरी सतत रडत असेल, मुलं रडत असतील, घरात कोणीतरी कंटिन्यू आजारी आहे, तुम्ही थोडे तरी पंचगव्य जरी आंघोळीच्या पाण्यात टाकले 40 दिवस, तर ते आंघोळीच्या पाण्यात जर तुम्ही टाकले थोडे तरी पंचगव्य टाकायचं, तर मानसिक त्रास, शारीरिक त्रास असेल, डिप्रेशन असेल, काहीतरी वाईट प्रकारचा विचार असेल, नक्कीच तुम्हाला त्यांच्यातून मुक्ती मिळणार आहे. पंचगव्य गायीपासून मिळणारे 5 वस्तूचे फायदे असतात. का गाई वासराची मूर्ती घरात ठेवायची असते ते सांगते. बऱ्याच वेळा असं होतं की मुलाचं आईचं पटत नाही, वडिलांचं मुलाचं पटत नाही. घरात एकोपा निर्माण व्हावा. गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत, आपल्याला माहिती आहे. खरं सांगू का, आपण 33 कोटी देवाला जाणार आहोत का? मी तरी नाही जाणार. तुमचं माहिती नाही. आपण घरात गाई वासराची स्थापना केली, आपण दररोज तिची पूजा करू शकतो. जसे आपण बाकीचे देव धुवत असतो त्याच पद्धतीने गाई धुवायची असते. ज्यांच्या घरात गायी असेल ते खरंच भाग्यवान आहेत. गावाकडे गायी असतात, शहरात बघायला सुद्धा मिळत नाहीत. जेव्हा शक्य असेल तेव्हा गोशाळेत जाऊन यथाशक्तीने दान करायला हवं. गाईला दिलेले दान, गोदान सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुमची इच्छा असेल तर आयुष्यात एकदा तरी गोदान अवश्य करा. एवढं महत्त्व आहे की गाईचे 33 कोटी देवाला जाऊ शकत नाही. गाई जर देवघरात आणली, दररोज गाईला आंघोळ घातली, मूर्ती आणा. तुमचा भाव आणि श्रद्धा महत्त्वाची आहे. तुमच्या श्रद्धा असेल तर प्रत्येक गोष्ट घडून येते. श्रद्धा महत्त्वाची आहे. आत्मविश्वास. हे गाई माझ्या घरी खरी गाई आहे. गाईचे आणि वासराची दररोज पूजा केली, हळदी कुंकू अक्षदा लावून दररोज पूजा केली तर 33 कोटी देवाचे जे कर्म, जी सेवा आहे ते करण्याचं फळ मिळत असतं. एवढं गाईचं महत्त्व आहे. एकोपा टिकून राहतो. गाई ज्याच्या घरात असते त्याच्या घरात कधीही काही कशाची कमी पडत नाही. तिथे साक्षात 33 कोटी देव वास करत असतात. आपण गायीसुद्धा पाळू शकत नाही. म्हणून सांगते, गाई वासराची मूर्ती वसुबारसच्या दिवशी वास्तूमध्ये आणायची आहे. दररोज घरात तिची पूजा करायची आहे. वसुबारसच्या दिवशी आणा आणि तिची पूजा करायची आहे.
खरंच घरात कोणाचं पटत नाही, सतत भांडण होतात, जिथे काही गाई वासराची मूर्ती, गाई वासराची फोटो जरी लावला तरी एकोपा निर्माण होतो. फोटो लावण्यापेक्षा मूर्ती आणा. घेताना काही गोष्टी पाळायच्या असतात, जसं मी तुम्हाला सांगितलं आहे. वसुबारसच्या दिवशी गायीची पूजा करायची असते. जवळपास जर गाई आणि वासरू असेल किंवा गोटा असेल तर तिथे जाऊन तुम्ही नक्की पूजा करा. वसुबारसच्या दिवशी तुम्ही गायीच्या कानात इच्छा सांगितली, नक्की तुमची इच्छा पूर्ण होणार. गायी बांधलेली असावी. काही ना काही करताना आपल्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अडलेली कामं, मुलं बाळ होत नाहीत, मुलांचं लग्न होत नाही, आयुष्यात अडचणी येत असतील तर खरोखरच्या गायीच्या कानात सांगितलं तर तुमचे काम होणारच. हे मात्र नक्की आहे. असे सुंदर अनुभव आहेत. तर तुम्ही गाई आणि वासराची मूर्ती नक्की घ्या या वसुबारसच्या दिवशी. बघा, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.